आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मनात विचारांचा मोहोळ उठलाय ना. परत हाच माणूस आपल्या समोर कसा आहे ना नलिनी. कधी कधी काही माणसांना आनंदाचं घबाड मिळतं, तसं मला आनंदाचं जॅकपॉट लागलाय. जाऊ दे, वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट विषयालाच हात घालूया. कसं आहे ना नलिनी, मला विषय वाढवायचा नाही. माझा वेद मृत्यूच्या दाढेतून परत माझ्याकडे आला, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद एखाद्या बापाला काय असणार. मग मी म्हटलं की आपण एखादं सत्कर्म का करू नये, आणि म्हणून मी निर्णय घेतलाय मिताली आणि ऋषीचं लग्न लावून द्यायचं. माझा शब्द लोक प्रमाण मानतात, माझं वचन ही भीष्म प्रतिज्ञा समज. तुझ्या ऐकलंयस तेच बोललोय मी. मिताली आणि ऋषीचं लग्न लावून द्यायचं. देवा, हे घडतंय ते खरं आहे का? आणि असं काही झालं तर माझ्या दादाला त्याचं प्रेम मिळेल आणि माझ्यावरचा अपशकुनी टिकळीचा डाग सुद्धा मिटला जाईल. विचारांच्या भोवऱ्यात गरा फिरायला लागलीस ना. तुम्ही खरं बोलता यावर मी कसा विश्वास ठेवू? उत्तर सोपं आहे. हा बाबाराव कधीच पाटणं वार करत नाही. वैर आणि मैत्री उघडपणे करतो आपण. एकदा का तुझा निर्णय कळला की मी मितालीच्या बाबांशी बोलेन, आणि मग ते तुझ्या आईशी बोलून पुढची बोलणी करते. लगेच एवढी आनंदी होऊ नकोस, कारण माझी एक अट आहे. ही तर बाबाराव कोतांची गाडी आहे. ती आत्ता इथे कसे काय? कसली अट? मिताली आणि ऋषीच्या लग्नासाठी तू माझ्या वेदच्या आयुष्यातून कायमच बाजूला जायचं.